मित्रांनो, धडकी बसली. हा व्हिडिओ बघा. सेफ आहे. सागर, काय आलंय? काय आलंय? तुम्ही सेफ आहात. रुचिता, मी काय सांगते. हे 45 दिवस नाही राहणार मी. मला नाही होणार. मित्रांनो, फायनली बिग बॉसच्या घरातून रुचिता जामदार ही घराच्या बाहेर आलेली आहे. तर मित्रांनो, हा एविक्शन कुठं मला अनफेअर वाटत आहे, कारण की रुचिता जामदार ही एकदम स्ट्रॉंग प्लेअर होती. गेम सुद्धा स्ट्रॉंगली प्ले करत होती. फक्त तिचं तोंड गटर होतं, गटरासारखं वाहत होतं, पण बाकीच्या गोष्टींमध्ये ती चांगली होती मित्रांनो. आणि तिचा कंपॅरिझन आपण सागर कारंडे सोबत करायला गेलो तर रुचिता 100 गुणा सागर कारंड्यापेक्षा तर बेस्ट खेळत होती आणि दिसत होती. सागर कारंडेचा मला गेमच दिसला नव्हता. एका कोपऱ्यामध्ये बसायचा आणि नको त्या मुद्द्यामध्ये तोंड घालायचा. त्याला तर ऍक्टिंग तर येत नाही, तिथं ओव्हर ऍक्टिंग करायचा. तर मित्रांनो, मी तर सागर कारंडेला वोटिंग केली नव्हती. तर सागर कारंडे कसं काय सेफ झाला असा मला प्रश्न पडला. तुम्ही काय वोट केलं होतं का सागर कारंडेला? तर मित्रांनो, कम्पेअर करायला गेलो तर सागरचा आणि रुचिता दोघांमध्ये तर मी रुचिताला टॉपवर ठेवतो. पण हा सागर कसा काय सेफ झाला? हा बिग बॉसचा गेम का बिग बॉस तुम्ही डिसाईड केला का कोणाला घरामध्ये ठेवायचं आणि कोणाला नाही? आमच्या वोटिंगला काय व्हॅल्यू नाही का? तर मित्रांनो, मला खूप अनफेअर वाटला इथे डिसिजन. तर मित्रांनो, खरंच वाईट वाटलं मला. रुचिता घराच्या बाहेर आली, विशाल रडत होता या सगळ्या गोष्टी बघून. तुमच्याही डोळ्यात पाणी आलं का नाही मित्रांनो? तुम्ही मला खरं खरंच सांगा. त्या दोघांना बघून भले ते लोक विलन होते, घरामधले टोळीमध्ये बसून भांडायचे, पण ऍक्च्युली तेच या बिग बॉसची टीआरपी होती मित्रांनो. आता हे टीआरपीला घेऊन बाहेर येतात. मग आता घरामध्ये भांडणार कोण? सांगा. सागर कारंडे भांडणार आहे का? शी मित्रांनो, मला खूप बेकार वाटलं. तुम्ही तुमच्या कमेंटमध्ये तुमचं मत सांगा. रुचिताला बाहेर काढून बरोबर केलं का नाही?